Good morning, friends. Welcome to my YouTube channel. First of all, if you are new on my channel, first subscribe my channel and press the bell icon. Then you will get the notifications of my new channel. So, friends, today we are going to see the lesson 1.6 lesson into the wild. This lesson we are going to see in two parts. This lesson is also divided into two parts, so I have also done these two parts separately. So today we are going to see the first part of this lesson into the wild. तर आपण आज इंटू द वाईल्ड 1.6 लेसन हा लेसनचे पहिला भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या लेसनचे दोन पार्ट केलेले आहेत. पहिला पार्ट आपण इंटू द वाईल्ड लॉस्ट इन द जंगल हा पहिला पार्ट आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी द इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर किरण पुरंदरे. आफ्टर BCom he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. He is the recipient of the Sahitya Puraskar, Pune's Bhai Madhav Bagal Award and Best Literature Award given by Cultural Department of Maharashtra State for his Sakha Nagzira. He spent 400 days inside Nagzira and nearby forest areas and wrote this award-winning book. This excerpt has been taken from the same. So हा जो धडा आहे तो किरण पुरंदरे यांनी लिहिलेला आहे. BComचं शिक्षण कंप्लीट केल्यानंतर त्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडीज हे शिक्षण त्यांनी स्कॉटलँड येथील जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यामध्ये साहित्य पुरस्कार, पुणेज भाई माधव बागल पुरस्कार आणि बेस्ट लिटरेचर अवॉर्ड हा सुद्धा पुरस्कार त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे कल्चरल डिपार्टमेंट म्हणजे महाराष्ट्र सरकारचे जे सांस्कृतिक डिपार्टमेंट आहे त्यांच्यातर्फे त्यांच्या सखा नागझिरा या पुस्तकासाठी त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांनी 400 दिवस जवळजवळ 400 दिवस ते नागझिरा या आदिवासी भागामध्ये आणि जंगलामध्ये ते राहिलेले आहेत. जंगलाजवळ ते राहिलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूच्या जंगल क्षेत्रामध्ये ते राहिलेले आहेत आणि तिथं राहून त्यांनी हे अवॉर्ड विनिंग पुस्तक त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हा जो उतारा आहे, हा जो लेसन आहे तो या पुस्तकातून या ठिकाणी घेतलेला आहे. He is a wildlife expert, a bird watcher, a writer and honorary wildlife warden in Maharashtra. He is also the founder of Nisarg Ved organization, which works for nature conservation and community work around Nagzira, Navegaon, a tiger reserve in Bhandara and Gondia districts. He also founded Kika's Bird Club in order to spread bird farming, which is very popular among school-going children of Maharashtra. तर ते एक वाईल्ड लाईफ एक्सपर्ट वन्यजीव तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षी निरीक्षक आहेत, लेखक आहेत आणि वन्यजीवांची देखरेख करणारे अधिकारी, महाराष्ट्र सरकारचे एक अधिकारी म्हणून सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यांनी अनेक ऑर्गनायझेशन स्थापन केले. त्याच्यामध्ये निसर्ग वेद ऑर्गनायझेशन ही संस्था त्यांनी स्थापन केली. ही संस्था निसर्ग संवर्धनासाठी आणि नागझिरा या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या विकासासाठी किंवा लोकांसाठी ती काम करते. त्याचबरोबर टायगर रिझर्व इन भंडारा आणि गोंदिया डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सुद्धा ती काम करते. त्याचबरोबर त्यांनी किकाज बर्ड क्लब हा सुद्धा क्लब त्यांनी स्थापन केलेला आहे. हा जो क्लब आहे तो बर्ड फार्मिंगसाठी काम करतो आणि हा जो क्लब आहे तो शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये फार प्रसिद्ध आहे. पार्ट फर्स्ट, ॲज द नेम सजेस्ट, The excerpt is an amazing experience of the writer
where Kiran Purandare, the solitary traveler, is completely lost in the jungles of Umbardhara. He narrates how he lost his way at the fall of the dusk and the terrifying turmoil he underwent thereafter. Shouting for help would literally mean crying in the wilderness. He also gives a detailed description of how he found his way towards the पिठझरी. तर या लेसनच्या पहिल्या पार्टमध्ये जसं त्याचं नाव आहे लॉस्ट इन द जंगल, हा नावच आपल्याला या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी किरण पुरंदरे यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जो एक अमेझिंग अनुभव आलेला आहे, एक अमेझिंग आश्चर्यकारक जो अनुभव आलेला आहे, तो अनुभव ते या ठिकाणी व्यक्त करतायत. ते नेहमी जंगलामध्ये एकटेच प्रवास करत असतात आणि उंबरधरा या जंगलामध्ये फिरत असताना ते त्यांचा मार्ग चुकले, रस्ता चुकले आणि या ठिकाणी ते वर्णन करतायत की रस्ता चुकल्यानंतर त्यांना काय भीतीदायक अनुभव त्या ठिकाणी आलेले आहेत, कुठल्या कुठल्या समस्यांना ते सामोरे गेलेले आहेत. त्या ठिकाणी ते मदतीसाठीसुद्धा पुकारू शकत नव्हते, ओढू शकत नव्हते, कारण का त्या जंगलामध्ये मदतीसाठी पुकारणे, हाका मारणे म्हणजे एखाद्या वाळवंटात उभा राहून हाक मारण्यासारखं होतं, कारण का जंगलामध्ये ते फक्त एकटेच त्या ठिकाणी होते. आणि याचबरोबर ते या ठिकाणी सविस्तर वर्णन ते करतायत की ते त्यांचा गावाकडे जाण्याचा, पिठझरी गावाकडे जाण्याचा त्यांना मार्ग कसा सापडला याचं सविस्तर वर्णन ते या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये करताना दिसून येतात. पार्ट सेकंड. दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. इट इज अबाउट शाह जंग, known for his wildlife photography. It briefs us about his entry into this world of wildlife photography, the insight that he received during this journey regarding the loss of the habitat of those heroes of the jungle, and the genuine efforts that he took by establishing DCRTI for the conservation of forests by educating the local rural folks and providing them with a sound, reliable source of income. या धड्यातला जो सेकंड पार्ट आहे तो सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन, जे लँड रोवर कंपनी, इंडियातली कंपनी ही मॅगझिन छापते, या कंपनीचं हे मॅगझिन आहे, त्याच्यामधला एक उतारा या ठिकाणी घेतलेला आहे. हा उतारा हा शाह जंग, जे एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, त्यांच्या बाबतीचा आहे. या ठिकाणी ते त्यांचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये त्यांचा प्रवेश कसा झाला, त्याचबरोबर त्यांचा या क्षेत्रामधला प्रवास कसा आहे आणि त्याचबरोबर हे वन्यजीव प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात कशा पद्धतीनं आलेलं आहे, त्यासाठी ते कशा पद्धतीने प्रयत्न करतात, त्यासाठी त्यांनी DCRTI ही एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे की जी संस्था जंगलाच्या संवर्धनासाठी काम करते. जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांना किंवा जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना ती शिक्षण देण्याचं काम करते आणि त्याचबरोबर त्यांचा इन्कम सोर्स वाढवण्यासाठी ती प्रयत्न करते. या सर्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन. आता आपण पहिला पार्ट या ठिकाणी पाहणार आहोत, इन टू द वाईल्ड, lost in the jungle. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamb tree standing tall on the edge of Umbardhara. Before wrapping up my day at this natural waterhole, I took entries of the avifauna in my field notes. Since I was alone, I rushed to Piठझरी village where I was stationed. I camouflaged the hide, took my essentials, came out of the hide and stretched out to my heart's content. I lifted my camera bag and took the familiar trail to Piठझari. Negotiating the webbed leaves of teak wood and moha trees, trying to make minimal sound, I was treading cautiously among the woods. Walking alone in a jungle needs more alertness than walking with a companion. I was alone here like a fox, following the trail silently,
watching with wide open eyes. My ears were grasping a variety of sounds. Just when a familiar sound stunned me, quack, quack, quacks, quack. आता या ठिकाणी ते किरण पुरंदरे हे लेखक आहेत, ते आपल्या आयुष्यामध्ये घडलेला जो प्रसंग, जेव्हा ते जंगलामध्ये त्यांचा मार्ग हरवले होते, चुकले होते, त्यावेळेचा ते अनुभव व्यक्त करतायत. ते काय म्हणतात बघा. जवळजवळ 8:30 वाजता मी माझ्या लपलेल्या ठिकाणाहून बाहेर पडलो आणि मी जांब ट्रीजवळ त्या ठिकाणी उभारलेलो होतो. आणि ते जांब ट्री म्हणजे उंबरझरा या ठिकाणी होतं. उंबरझरा या जंगलामध्ये होतं. माझ्या सर्व गोष्टी एकत्र करून मी त्या ठिकाणी वॉटर होलजवळ त्या ठिकाणी थांबलेलो होतो. आणि त्या ठिकाणी मी उभा राहून माझ्या मी काही सर्व जे निरीक्षण केलेलं होतं पक्ष्यांच्या बाबतीत, त्या सर्व पक्ष्यांच्या नोंदी मी माझ्या ठिकाणी नोट करून घेतलेल्या होत्या. त्या ठिकाणी मी एकटा होतो आणि मी आता पिठझरी गावाकडे त्या ठिकाणी निघालेलो होतो. आणि मी त्या ठिकाणी माझं वेशांतर करून त्या ठिकाणी लपलेलो होतो. आणि ते सर्व गोष्टी मी आता एकत्रित केल्या आणि तिथून मी बाहेर आलो. मी पूर्णपणे समाधानी होतो. मी माझी कॅमेऱ्याची बॅग घेतली आणि माझ्या दररोजच्या ओळखीच्या रस्त्याकडे पिठझरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मी निघालो. माझ्या रस्त्यावर टीकूड आणि मोहा या झाडांची दाटी होती. त्याचे पानांचे अडथळे दूर करत अतिशय कमी आवाज करत मी पुढे निघालेलो होतो. मी अतिशय सावधानपूर्वक काळजीपूर्वक जंगलातून मार्गक्रमण करत होतो, पुढे जात होतो. मी एकटा असल्यामुळं मला अतिशय दक्ष आणि सावध राहावं लागत होतं. मी पूर्णपणे एकटा त्या ठिकाणी जंगलामध्ये होतो. मी माझा मार्ग अतिशय शांतपणे पुढे चालत होतो आणि माझे कान सर्व त्या ठिकाणी आवाज ऐकत होते. तेवढ्यात मला एक ओळखीचा आवाज माझ्या कानावर पडला. क्वॅक क्वॅक क्वॅक्स क्वॅक. आणि हा आवाज ऐकल्यानंतर मी एकदम स्तब्ध झालो, अलर्ट झालो, दक्ष झालो. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स. आणि हा जो आवाज होता तो लंगूरचा आवाज होता, जी एक माकडाची जात आहे, वानर असतात त्यांचा तो आवाज होता. अलार्म कॉल म्हणजे ते धोक्याची सूचना देणारे ते आवाज करत होते. आणि हा त्या वानरांच्या कळपाचा तो प्रमुख होता आणि तो एका झाडावर बसून तो आवाज त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारा आवाज त्या ठिकाणी करत होता. अलार्म कॉल्स मेकिंग आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. आणि तो धोक्याची सूचना त्या ठिकाणी भीतीने, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला होता, त्यामुळे तो भीतीने तो धोक्याची सूचना देणारा आवाज ते वानर त्या ठिकाणी, ते लंगूर त्या ठिकाणी करत होतं. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज near and far and secured their places on the tree tops. All this upheaval was created by only one animal's presence, a leopard. Many animals make alarm calls when they see a predator, tiger or leopard nearby. The langur is most reliable when it comes to finding clues about the presence of the apex predators in the jungle. The mighty elusive leopard of Umbardhara was out of its lair. He was on the prowl. The stealthy moving figure in spotted gold-black cloak was spied by these langurs. Even the small ones from the legion of langurs were giving alarm calls. आणि ही लंगूर वानरांची जो कळप होता तो कंटिन्यू एकसारखा तो धोक्याची सूचना देणारा आवाज करत होता. आणि तो आवाज वाढतच होता, कारण का ते अतिशय घाबरलेले होते. त्यामुळं ते घाबरून जवळपासच्या झाडावर उंच चढून बसलेले होते. आणि हा त्यांच्यामध्ये सर्व गडबड आणि गोंधळ जो माजलेला होता तो फक्त एका प्राण्याच्या त्या ठिकाणी असलेल्या वास्तव्यामुळे, तो म्हणजे चित्ता. त्या भागामध्ये जर
वाघ आणि चित्त्याचं अस्तित्व जाणवलं तर हे प्राणी हे अशा प्रकारची धोक्याची सूचना देणारे आवाज करत असतात, कारण का हे शिकारी प्राणी असतात. आणि हे जे लंगूर जे आहेत ते अशा प्रकारे जे उच्च शिकारी आहेत, म्हणजे वाघ आणि चित्ता यांचं अस्तित्व जाणवलं ते अशा प्रकारे धोक्याची सूचना या ठिकाणी देत असतात. आणि चित्ता हा त्या उंबरझरा ह्या भागातल्या त्याच्या गुहेतून बाहेर पडलेला होता. शांतपणे तो पुढे जात होता आणि तो आपल्या सावजाच्या शोधामध्ये बाहेर पडलेला होता. त्या ठिकाणी लंगूर जे होते त्यातलं छोटंसुद्धा वानराचं पिल्लू त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारा आवाज करत होता. चॅक चॅक. आय स्टेड पुट, gauged the leader's langoor's target site and scanned the area visually. Took some steps, stopped again. A fresh cat was lying before me on the trail. The bluish-purple flies were hovering over it. I was sure that the leopard was somewhere near. The distant alarm call of four-horned antelope was adding to the chaos. लेखक त्या लंगूरचा आवाज ऐकून थोड्या वेळ त्या ठिकाणी थांबले. त्यांनी त्या लंगूरचा जो प्रमुख होता त्याच्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलं आणि ते माकड कुठल्या बाजूला पाहत होतं त्याच्याकडे त्यांनी पाहिलं आणि ते थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांना त्या लिओपार्डची विष्ठा त्या ठिकाणी पडलेली दिसली आणि त्याच्यावर काही माशा त्यांना घोंगावत असलेल्या दिसल्या. आणि लेखकाला निश्चितपणे पटलं की त्या ठिकाणी चित्त्याचा लिओपार्डचा वावर त्या ठिकाणी आहे. आणि थोड्याच वेळात त्यांना दूरवरून परत काही हरणांच्या काळविटांचा आवाज त्या ठिकाणी ऐकू आला. आय बेअरली वॉकड अराउंड 50 meters and stopped. I had apparently entered in the sanctum sanctorum of a miracle called leopard. But the big cat was not visible. It is an elusive animal. The surroundings were reminding me that I was all alone, time and again. As I moved forward on the trail to Pitzari, the fading alarm calls were still heard in the background. I could tell instinctively that the leopard had moved away. मी तसाच पुढे 15 मीटर चालत गेलो आणि थांबलो आणि मी त्या चित्त्याच्या लिओपार्डच्या प्रदेशामध्ये प्रवेश केलेला होता. आणि पण मला तो चित्ता त्या ठिकाणी दिसत नव्हता. त्याच्या माझ्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी मला जाणीव करून देत होत्या की या ठिकाणी संपूर्णपणे एकटा आहे. आणि मी माझ्या पिठझरी या गावाच्या रस्त्यावर पुढे निघालो. पाठीमागे मला सर्व त्या धोक्याच्या सूचना देणारा आवाज येत होता आणि मी त्या ठिकाणी सांगू शकत होतो की तिथून तो लिओपार्ड, तो चित्ता पुढे कुठेतरी निघून गेलेला होता. Meanwhile, I saw a man standing at a distance with a stick in his hand. As I approached, he appeared spooked due to alarm calls of the leopard. We greeted each other. He was Raju Iskape from Pitzari. He had come to collect logs but retreated due to the leopard's movement. Raju was amazed at my regular solitary visits to Umbardhara, the haven of tigers, leopards, and sloth bears. We stopped under a kusum tree to take a break. We both felt a bit relaxed. Now we were 4 eyes, 4 hands with a stick. Then we both resumed our walking tour. आणि तेवढ्यात मी पुढे जात असताना माझ्या समोर काही अंतरावर एक व्यक्ती हातात काठी घेऊन उभारलेला दिसला आणि मी त्याच्याजवळ गेल्यानंतर तो व्यक्ती अतिशय घाबरलेला मला दिसला. कारण त्या व्यक्तीला सुद्धा ती धोक्याची सूचना देणारा आवाज ऐकू आलेला होता. आम्ही एकमेकाला थोडंसं बोललो आणि तो व्यक्ती म्हणजे राजू इस्कापे हा पिठझरी गावामध्ये राहणारा व्यक्ती होता. तो या ठिकाणी ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स, या ठिकाणी तो काही नोंदी घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता. पण लिओपार्डचा वावर
त्याला जाणवल्यामुळं त्यानं आपलं काम थांबवलं आणि तो तिथून आपल्या गावाकडे निघालेला होता. त्याला माहीत होतं की नेहमी एकटा या उंबरझरा या जंगलामध्ये फिरायला येतो, भेट द्यायला येतो आणि हे उंबरझरा हे जंगल आहे ते वाघ, चित्ता आणि स्लॉथ पियर यांचा हा प्रदेश आहे. आम्ही कुसुमच्या झाडाखाली त्या ठिकाणी थांबलो. आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आम्ही दोघेजण थोडेसे रिलॅक्स झालो होतो, कारण का आम्ही दोघेजण आता एकत्र होतो आणि थोड्या वेळानंतर आम्ही परत आमच्या मार्गाकडे, आमच्या गावाकडे आम्ही निघालो. There was one tiny track that broke out of the main trail. I will take this route. You go straight, said Raju, and turn right. I kept walking straight until I climbed a familiar hillock. I crossed the cement pillar and stones stacked by Forest Development Corporation to mark the boundary of the forest compartment. त्यानंतर आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर त्या रस्त्याचे 2 मार्ग फुटले होते. त्यावेळी राजू मला म्हणाला की मी या मार्गाने जातो, तुम्ही सरळ पुढे जावा. आणि राजू उजव्या बाजूला त्या ठिकाणी वळाला. मी तसाच सरळ पुढे चालत गेलो आणि थोडेसे टेकडी चढून मी पुढं गेल्यानंतर मला फॉरेस्ट वन विभागाने त्या ठिकाणी कंपाऊंडसाठी लावलेले सिमेंटचे पिलर, खांब मला त्या ठिकाणी दिसले आणि ते खांब त्या जंगलाची सीमा दर्शवित होते. Took another trail after climbing down, walked across a beautiful mahua tree loaded with reddish brown leaves. The ground under the tree was cleaned very well. The thought instantly flashed in my mind. I had lost my way. Next moment I found another dusky trail. Hastily I took that trail, which took me from a narrow gorge to an open field. The area was surrounded by hillocks of deciduous tropical forest. I turned back to the spot the sun. Now the geographical west was set. The dusky trail had vanished. Good heavens, I was lost, completely lost in this jungle. That too at a very dreadful time. The sun was melting down like a fleeting runner. आणि मी थोडं पुढं गेल्यानंतर मी दुसरा एक मार्ग पकडला आणि पुढं गेल्यानंतर महुआ ट्रीला क्रॉस करून महुआ ट्रीच्या पुढं मी त्या ठिकाणी गेलो. त्या महुआ ट्रीची रेडिश लाल रंगाची पानं त्या ठिकाणी पडलेली होती आणि ती अतिशय साफसूफ करून त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि तेव्हा अचानक माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, अरेच्छा, आपण आपला रस्ता चुकलेला आहोत. आणि पुढच्या क्षणी मी पुढचा एक मातीचा रस्ता मी त्या ठिकाणी मला दिसला आणि मी घाई गडबडीने त्या रस्त्याने पुढं निघालो. आणि पुढं गेल्यानंतर तो रस्ता अतिशय एखादा छोटासा रस्ता त्या ठिकाणी झालेला होता आणि माझ्या आजूबाजूला सर्वीकडे डिसिडियस म्हणजे पानगळीची वृक्ष असलेली झाडं माझ्या आजूबाजूला होती. आणि मी तसाच पुढे पटकन निघालो आणि सूर्यास्त होत आलेला होता आणि मी पश्चिम दिशा त्या ठिकाणी निश्चित केली. आणि मला आता निश्चय झाला होता की मी माझा रस्ता पूर्णपणे चुकलेला आहे आणि तो सुद्धा अशा चुकीच्या वेळेला, कारण का सूर्यास्त काही थोड्या वेळातच त्या ठिकाणी होणार होता. Soaked in my own sweat, I felt like shouting to my heart's content, but there was no other soul to listen to my sound in this wilderness. I had 2 bags with me, the Shabnam bag having the camera and the other was a small colorful handmade bag used in villages to carry tiffin. The tiffin still had some stuff, but I didn't feel like having it. The blossoming boxwood trees, the boop boop sound of coastal bird, the song of robin bird, all appeared aligned to me. आणि खूप वेळ चालून आणि भीतीने माझं संपूर्ण शरीर घामाने डबडबलेलं होतं.
माझे कपडे सर्व घामाने ओले झालेले होते. मी त्या ठिकाणी मदतीसाठी ओरडू शकत सुद्धा नव्हतो, कारण का मी त्या ठिकाणी पूर्णपणे एकटा होतो. माझा आवाज ऐकणारं सुद्धा त्या जंगलामध्ये कोणीही नव्हतं. त्यावेळी माझ्याजवळ एक शबनम बॅग आणि दुसरी एक डब्बा ठेवण्याची बॅग माझ्याजवळ होती. डब्यामध्ये थोडेसे पदार्थ त्या ठिकाणी होते, पण ती खाण्याची इच्छा माझ्याजवळ मला नव्हती. त्याच वेळेला माझ्याजवळ बॉक्सवूड हे ट्रीज, त्याचा सुगंध मला येत होता. भूप भूप हा कोस्टल बर्डचा पक्ष्याचा आवाज मला येत होता. रॉबिन बर्डचा आवाज येत होता आणि सगळे मला त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी ऐकू येत होते. It was more than an hour and I was still there searching for a suitable tree to climb and get secure. Turn back to the trail you left, my mind was telling me, but there were no signs of the trail. I had no other way to climb the hillock before me. There were more hillocks and some more around the one I was standing. Near my feet were the dried up droppings of sloth bear. The sloth bear of Umbardhara must be out in open sniffing for food. I cautioned myself, thinking of averting all sorts of eventuality. I made a move. I ran down the hillock that I had climbed up at a frantic speed. The west was to my right hand side now. The evening breeze flew through my wet curled hair. My stomach was aching. I kept walking in hope. आणि जवळजवळ 1 तास होऊन गेलेला होता की माझा योग्य तो रस्ता मी त्या ठिकाणी शोधत होतो. I was still searching for a suitable tree to climb and get secured. माझा रस्ता चुकून मला 1 तास झालेला होता आणि मी एका चांगल्या झाडाच्या शोधात होतो की मी त्याच्यावर चढून बसेल आणि माझं संरक्षण मी करू शकेन. पण माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये वेगळेच विचार येत होते की मागे वळ आणि जो आपण रस्ता सोडलेला आहे मागं, त्याच रस्त्याकडे आपण परत गेलं पाहिजे. पण त्या ठिकाणी कुठलेही रस्त्याचे चिन्ह त्या ठिकाणी नव्हते. मी माझ्याजवळ समोरची टेकडी चढून जाण्यापेक्षा माझ्याजवळ कुठलाही दुसरा मार्ग शिल्लक नव्हता. त्याच्या समोरच्या बाजूला अनेक छोट्या छोट्या टेकड्या त्या ठिकाणी होत्या आणि माझ्या पायाजवळ काही स्लॉथ बिअरची विष्ठा पडलेली होती. आणि उंबरझरा या ठिकाणी असलेलं स्लॉथ बिअर हे आपल्या अन्नाच्या शोधामध्ये बाहेर पडलेलं होतं. मी स्वतःला दक्ष केलं, सावधानतेचा इशारा दिला आणि काहीही घडण्या अगोदर मी पुढं चालायला सुरुवात केली. मी ती छोटीशी टेकडी चढून गेलो आणि अतिशय वेगाने ती टेकडी चढून गेलो आणि त्यावेळेला माझ्या उजव्या बाजूला पश्चिम दिशा होती. संध्याकाळचं वारं त्या ठिकाणी सुटलेलं होतं. माझ्या पोटामध्ये वेदना होत होत्या, तरीसुद्धा मी आशेचा किरण माझ्या मनामध्ये ठेवून तसाच पुढे चालत राहिलो. आफ्टर अराउंड 50 steps, I found a bright red soil trail. I found my silver lining on this trail. There were marks of bicycle wheel on this trail. That was a big consolation for me. There must be a village nearby. I assured myself. More questions resurfaced. How far is the village and where, in which direction? आणि जवळजवळ 50 पावलं पुढं गेल्यानंतर मला एक लाल मातीचा रस्ता मला त्या ठिकाणी दिसला आणि त्या ठिकाणी रस्त्यावरच्या खुणा पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की थोड्याच वेळापूर्वी त्या ठिकाणी सायकलवरून कोणतरी गेलेलं होतं. आणि मी माझं स्वतःचं सांत्वन केलं की या ठिकाणापासून जवळपास कुठलं तरी खेडेगाव असेल. आणि त्याच वेळेला माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले की हे गाव किती लांब असेल, कुठल्या बाजूला असेल, कुठल्या दिशेला असेल. I climbed one more hillock and tried to locate signs of human civilization. My legs were trembling as I reached the top of the hill. I jumped with joy. I heard the sounds of people talking in the loudspeaker. In a jiffy, I ran down. आणि मी समोरची छोटीशी टेकडी चढून त्या ठिकाणी गेलो आणि कुठलं तरी
मानवी वस्तीचं खुणा मला त्या ठिकाणी दिसतात का हे मी पाहण्याचा प्रयत्न केला. माझे पाय थरथरत होते. मी त्या टेकडीवर जाऊन उभा राहिलो आणि मी आनंदाने उडी मारली. मला लाऊडस्पीकरवर काही व्यक्तींचा बोलण्याचा आवाज येत होता आणि मी अतिशय गडबडीने पुढे पळालो. त्या टेकडीवरून पुढं पळत निघालो. आय रॅन डाऊन द हिल टुवर्ड द साऊंड विथ अ फुल व्हिगर. I stumbled and fell down, saw droppings of blue bulls nearby, stood up and decided which direction to move on. The signs of civilizations were visible. The tiny, sleepy village of Pidzari was visible through the green woods. The lantern of Rajaram Bhalve's farm, the loudspeaker installed for Keshav Bhalve's marriage, all were in clear sight. Turn left to spot the village lake and familiar hillock Suidaki. The dog barked to welcome me to the village. आणि पुढं गेल्यानंतर अतिशय वेगाने मी पुढं गेलो, अडखळलो आणि खाली पडलो. मी परत अडखळत त्या ठिकाणी उभा राहिलो आणि मला कुठल्या दिशेने जायचं आहे ते मी निश्चित केलं. आणि त्या ठिकाणी मला मानवी वस्तीची काही चिन्ह त्या ठिकाणी मला दिसली. एका द टायनी स्लीपी विलेज, एक छोटंसं गाव त्या ठिकाणी होतं. आणि ते गाव म्हणजे पिठझरी हे गाव होतं. त्या ठिकाणी राजाराम भालवी याच्या शेतामध्ये एक कंदील त्या ठिकाणी लावलेला होता. त्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावलेला होता, कारण का केशव भालवीचं लग्न त्या ठिकाणी होतं. आणि सर्व मला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होतं. आणि त्याच गावाच्या बाजूला असलेली एक तलाव, ओळखीचा तलाव आणि ओळखीची एक छोटीशी टेकडी सुई हुडकी, ही टेकडी मला त्या ठिकाणी दिसली. आणि तिथले कुत्रे जे होते ते माझ्यावर भुंकत होते. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन्ड अ बिट. The stomach ache started again. Ate to the full and then slumped onto the cot. Lying awake, looking at the star-studded sky, I spoke to myself, there still exists a jungle where we can get lost. Isn't this our good luck? Taken from Sakha Nagzira by Kiran Purandare. आणि मी त्या गावामध्ये पोचल्यानंतर पहिली गोष्ट कुठली केली असेल तर मी आंघोळ केली. त्यावेळी माझे पाय थरथरणे थोडेसे थांबले होते. माझ्या पोटामध्ये वेदना परत सुरू झालेल्या होत्या. मी जेवण केलं आणि बेडवर शांतपणे झोपलो. आणि त्या ठिकाणी मी आकाशाकडे पाहू लागलो आणि मला स्वतःशीच बोललो की त्या ठिकाणी अजून एक जंगलामध्ये आपण असं अजून एक जंगल आहे की त्यामध्ये आपण हरवून गेलं पाहिजे. आज आपलं नशीब चांगलं होतं, त्यामुळं आपण आजच्या प्रसंगातून बाहेर पडलो, असं किरण पुरंदरे या ठिकाणी म्हणतात. हा जो एक स्क्रिप्ट आहे, हा जो उतार आहे, तो सखा नागझिरा या पुस्तकातून घेतलेला आहे. हे जे पुस्तक आहे ते किरण पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. थँक्यू सो मच. तर अशा पद्धतीने आपण हा धडा, पहिला पार्ट इंटू द वाईल्ड या धड्याचा पहिला पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, बाय एव्हरीवन.